जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत, एवढे एहसान फरामोश नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाहीये. एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाहीये. जिथे जिथे भ्रष्टनाथ मिंदेंनी हात घातलेला आहे, मग ते रस्ते असतील कुठेही असेल, सगळीकडे ह्यांनी पैसे काढण्याचं काम केलेलं आहे, बाकी काही केलं नाहीये. पण एवढं सगळं होऊनही मी का बोललो एहसान फरामोश आणि नमक हराम? कारण ज्या व्यक्तीने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने हे ना कुठेही यांचा चेहरा कोणालाही माहिती नसताना, हे ठीक आहे त्यांनी ते पिक्चर बनवले, ते सगळं खोटारडेपणा आहे, यांचा एक सुद्धा त्याच्यात काही सत्य नाहीये. पण कुठेही कोणाला माहिती नसताना उद्धव साहेबांनी यांना असं वरती आणलं, आमदारकी पहिली दिली, त्याच्यानंतर मंत्रीपद दिलं, सलग 2014 मध्ये दिलं. कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत नगरविकास खातं उद्धव साहेबांपर्यंत ज्यांनी सोडलं नव्हतं तसं नगरविकास खातं दिलं. मग नंतर ह्यांनी आमचंच सरकार पाडलं. नगरविकास खात्यात असेल किंवा समृद्धीमध्ये असेल, जे काही घोटाळा केला, ईडी यांच्या घरापर्यंत पोहोचली म्हणून ह्यांना पळून जायला लागलं सुरतला. वॉशिंग मशीनमध्ये ह्यांनी उडी मारली. आरोप करताना उद्धव साहेबांवर असेल किंवा आमच्या पक्षावर असेल, थोडी तरी लाज बाळगा.